नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4च्या संकलित मूल्यमापन पेपर इंग्रजीमधील उत्तरपत्रिका पाहणार आहोत. आपल्या खूप कमेंट येत होत्या की याची उत्तरपत्रिका पाठवा, प्रश्नांची उत्तरे पाठवा. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. पहिले 2 प्रश्न हे आपल्याला ओरल आहेत, म्हणजे तोंडी प्रश्न आहेत. यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेत एक उतारा दिलेला आहे. तो उतारा चढ उतार व योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाचायचा आहे. प्रश्न 2 मध्ये आपल्याला विविध कृती करायला सांगितल्या आहेत. जवळपास 12 कृती दिलेल्या आहेत. त्यामधील कोणत्याही 5 कृती आपल्या बरोबर आल्या पाहिजेत. प्रश्न 3 यापासून लेखी प्रश्न चालू होत आहे. यामध्ये तिसरा प्रश्न आहे. आपल्याला एक चौकट दिलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे अल्फाबेट आहेत. त्यामधून आपल्याला अल्फाबेट शोधून योग्य शब्द तयार करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला 2 लेटर वर्ड्स म्हणजे 2 अक्षरी शब्द, 3 लेटर वर्ड्स म्हणजे 3 अक्षरी शब्द, 4 लेटर वर्ड्स म्हणजे 4 अक्षरी शब्द अशा प्रमाणचे शब्द लिहायचे आहेत. त्यामध्येच प्रश्न 3 मधील बी मध्ये आपल्याला 2 शब्द दिलेले आहेत. त्या शब्दापासून आपल्याला इतर अनेक शब्द बनवायचे आहेत, जे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये बनवून दाखवले आले आहेत. त्याचप्रमाणे प्रश्न 4 मध्ये आपल्याला वर्णमालेनुसार म्हणजे ABCD नुसार आपल्याला खालील गटांचे वर्गीकरण करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला गट दिलेला आहे फळांचा आणि दुसरा गट दिलेला आहे त्यामध्ये विषय आहेत. ते विषय आपल्याला आपल्या अल्फाबेटनुसार लिहायचे आहेत, जे मी या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवलेले आहेत. सुरुवातीला ए हे अक्षर येतं, त्यामुळे सुरुवातीला ॲपल, नंतर बनाना, नंतर ग्रेप्स, नंतर ऑरेंज आणि नंतर पपया. याप्रमाणेच विषयांचे देखील करायचे आहे. सुरुवातीला ई अक्षर येत असल्यामुळे इंग्लिश, नंतर एच येत असल्यामुळे हिंदी, हिस्ट्री, मराठी आणि शेवटी मॅथमॅटिक्स. प्रश्न 5व्या मध्ये आपल्याला वेगवेगळे 5 चित्र दिलेले आहेत. त्यामध्ये कोणत्या चित्रामध्ये काय चालू आहे म्हणजे ते काय करत आहेत, काय आहे यानुसार वर शब्द दिलेले आहेत, ते चित्राच्या खाली लिहायचे आहेत. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा लाईट बंद करत आहे, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सेव्ह एनर्जी असे लिहायचे आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा पाण्याचा नळ बंद करत आहे, तेथे आपल्याला सेव्ह वॉटर असे लिहायचे आहे. यामध्ये हे सर्व शब्द आपल्याला प्रश्नाच्या खाली वर दिलेले आहेत. ते शब्द फक्त आपल्याला त्या चित्राच्या खाली लिहायचे आहेत. प्रश्न 6व्या मध्ये आपल्याला 2 सिच्युएशन दिलेले आहेत. एका सिच्युएशनमध्ये आपल्याला आपला फ्रेंड कबड्डी मॅच जिंकलेला आहे, त्याबद्दल त्याला कॉंग्रॅच्युलेशन करायचे आहे. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला आपल्या मित्राच्या कबड्डी मॅचसाठी त्याला बेस्ट ऑफ लक असा मेसेज लिहायचा आहे. या ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे मी फास्ट आणि थोडक्यात आपल्याला माहिती देत आहे. प्रश्न 7 मध्ये आपल्याला काही कोडे सोडवायला दिलेले आहेत, ज्यामध्ये एका बाजूला आपल्याला कोडे दिलेले आहेत व दुसऱ्या बाजूला आपल्याला चित्र दिलेले आहेत. याचे उत्तर आपल्याला मध्यंतरी जोड्या लावण्यासारखे लिहायचे आहे. या ठिकाणी खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी फक्त उत्तरे दिलेली आहेत. प्रश्न 8 मध्ये आपल्याला या ठिकाणी काही झाडांचे चित्र दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे झाडे दिलेले आहेत. ते नंबरनुसार दिलेले आहेत व त्यानुसार त्याखाली त्याचे प्रश्न विचारलेले आहेत व
ते धडे पाहून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न 9 मध्ये ए मध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि खाली पॅराग्राफ दिलेला आहे. त्या पॅराग्राफमध्ये आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत व त्यामध्ये आपल्याला वर दिलेले रिकाम्या जागी ते शब्द लिहायचे आहेत. मी या ठिकाणी तो पॅराग्राफ आणि शब्द आपल्याला पूर्ण करून दाखवलेले आहेत. यामध्ये सॉरी, प्लीज, फ्रेंड हे शब्द आपल्याला रिकाम्या जागा होत्या. प्रश्न 9च्या बी सेक्शनमध्ये आपल्याला वर काही शब्द दिलेले आहेत व त्याखाली पॅराग्राफ दिलेला आहेत. त्या पॅराग्राफमध्ये पहिल्या आपल्याला चित्र दिलेले आहेत. ते चित्र आणि दिलेले शब्द आपल्याला मॅच करून परत एकदा खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे. तिथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तेथे आपल्याला कोणता शब्द बरोबर येईल हे लिहायचे आहे. मी या ठिकाणी आपल्याला ते पूर्ण करून दिलेले आहे. यामध्ये फिश, प्लांट्स आणि आईज अशा प्रकारच्या रिकाम्या जागा होत्या. मी त्या आपल्याला पूर्ण करून दाखवल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पूर्ण पेपर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आशा करते की तुम्ही हे प्रश्न खूप छान प्रकारे सोडवून त्याचा सराव कराल आणि तुम्हाला त्यामुळे हा पेपर खूप खूप सोपा जाईल. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्याला अशा प्रकारचे अनेक नवनवीन व्हिडिओ अशा प्रकारेच पाहायला मिळतील. आपल्याला या शेवटच्या परीक्षा पेपरच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.